रात्री. नमस्कार, कांचन मधुकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज असं वाटतं खूप दिवसातून व्हिडिओ बनवते, पण मग आज कारण पण तसंच आहे. तुम्ही पाठीमागं बघताय ना, ते कुंड मळायला आलो आम्ही, तर तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला चला. बोलो त्यांनी बाय कर. बाय बाय. पाण्यात काय तिला इच्छा आहे, पण तिथले शेवाळ आहे. कुठे शेवाळ? हे काय? हा, तुम्ही जरा सावधानतेने राहा का, कारण केव्हा आत्ताच पाणी चालू झालंय, तर शेवाळ आहे खूप. जाय छटकून तुम्ही डायरेक्ट थोबाडावर पडू शकता. हा, पाणी बघा किती छान आहे. लांबचं बघ ना किती छान आहे. नदीच वाटलेली आहे का ना मोठी. हो, मायराचे फोटो वगैरे काढतात आम्ही आणि व्लॉग पर्यंत शेवटपर्यंत तुम्ही असंच राहता. आम्ही तिकडे पण जाणार आहे बा. तुम्ही या पुलावरून गाडी पण नेऊ शकता आणि त्या बाजूला पण जाऊ शकता. बा गाडी दिसते तुम्हाला, गाडी पण नेऊ शकता तुम्ही, रायडिंग पण करू शकता पुलावर. आणि ते मंदिरात पण जायचं, आम्हाला तिकडे पण जाणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. मारे उडी पाकवाई टाक दिला मला. मार उडी, मार उडी इकडं, मार उडी. माऊ काय करत? आ इकडे ये. जा मला मम्मीकडे, जा मम्मीकडे. काय ग, चप्पल तर हातात आहे. तुटली का? अजून तर पावसाळा चालू नाही झाला. हा, चालली आता रोड सापडी सापडीत. सावली सावलीतून चालली, सावलीतून. चप्पल तुटली ना. मला बॅग सांभाळायला लावून आणि ते दोघं गेले पुढं. आणि मी बघ किती छान दिसतो इथून पण. बरं वाटतं, पण ऊन जास्त लागतं. ऊन खूप आहे. ऊन पाऊस होता तेव्हा पाऊस द्यायला जमलं नाही. आता ह्या उन्हात असं वाटतंय किती ऊन लागते. आणि हे बघ टमकं कसं चाललंय. आम्ही दोघांनीच टोप्या आणायचं विसरलो. इथं पाणी असतं तर किती भारी वाटलं असतं ना. अजून इकडं पण. हा तेच ना. पुढे निघून आलतो, पण परत पेरूची आठवण आली, त्याची मग परत चाललोय आता पाठीमागे. पेरू पेरू आणायचं. हा पेरू. हे माझा माझ्या माऊचं पेरू. वाव वाव. चला चला आता पेरू घेऊन. आता आम्ही चाललो पेरू घेऊन, आहे ना बाळा. अख्खा हा, अख्खा पेरू 25 रुपयाचा. एक पेरू 25 रुपयाचा. पण आता ठीक आहे, आपल्या बाळाला आवडत तर आम्हाला घ्यायचंच येते, हे ना ग. हा, तुम्ही इथं आले नाही बाबा. वातावरण ना बाई, नाद आहे वातावरण. वातावरण नाद डायरेक्ट लय छान. आमच्या मायराला अतिशय भूक लागली होती खरी म्हणजे. आणि हे मंदिर बंद असल्यामुळे आमचा थोडासा मूड ऑफ झालाय. पण ठीक आहे, आम्हाला इथं बसून नाश्ता करायचा होता. पण ठीक आहे, काही विषय नाही. आणि इथं सगळे मस्त त्यांच्या एकदम आनंद साजरा करताय. इकडे कोणी आंघोळ करतंय, कोणी फोटो काढतंय. हा, बरोबर. तुम्हाला दिसले की ते बाई मासे पण पकडून राहिले बा. त्यांनी भरपूर मासे पकडले. दिसतंय का? बाई इकडे पण आहे खूप खोल. आणि बाई मासे पकडतात, त्यांच्याकडे भरपूर मासे पण झालेले. माझ्या इकडून दाखवतो कसे पकडा. बाई ह्याच्या काळाला मासा लागला बघा. मासा पकडचा किती मोठा पकडला. तुम्ही त्याच्या हातात लय मोठे मोठे मासे पकडतायत हे बा. आणि छोट्या छोट्या डबक्यांमध्ये नेऊन सोडता परत. दिसले का? इथं मासे पण पकडताय, मस्त छान वाटतंय बघा. याच्या पण आलता गळ्याला, मस्त छान मासे पकडता येईल बाई. हो, पाणी दगडाला पण कापू शकते. याचं समक्ष उदाहरण आहे. हो, बरोबर. हे पाणी बघा ना कसं आले, ते जागा करीत करीत आले. बघतंय कसं पाण्यातून कसं पडतंय. आणि हे सगळे खळगे तयार झालेले. आणि वातावरणाला नाद नाही बाई, वातावरणाला नाद नाही, वातावरणाला नाद नाही अजिबात. तुम्हाला या बाजून दाखवा द्या. या बाजून इकडून सेम आहे, दिसतंय का? तर इकडून इकडं मासे मार. तुम्हाला सांगितलं पण मागे दाखवलं, पण मासे कसे पकडतात. ते मासे येते यांच्या गळाला. आणि जिथं बघा, जिथं थोडंसं पाणी असं फिरतंय ना, तिथंच ते बरोबर पकडताय. गेला गळ खाली गेला, मिसटला मासा इकडं. आणि इकडं पण खळगे खूप सारे. तुम्ही इकडे व्हिडिओ बघू शकता.